नमस्कार मित्रांनो, मोबाईल एक्सपर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण एका प्रॉब्लेमच्या सोल्युशनबद्दल डिस्कस करणार आहोत. स्टेप बाय स्टेप म्हणजे एखादा टेक्निशियन त्या प्रॉब्लेमसाठी कुठले कुठले स्टेप्स फॉलो करतो ते आपण बघणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे जे आपले रिपेअर करणारे जे टेक्निशियन भाऊ आहेत त्यांच्यासाठी पण आहे, त्याचबरोबर जे रिपेअर करत नाही, ज्यांना या गोष्टीतलं काही माहीत नाही की एक हा प्रॉब्लेम आल्यानंतरनं टेक्निशियन कसा सॉल्व्ह करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. सो आत्ता आपल्याकडे हा हँडसेट आहे, विवो Y93 मॉडेल आहे हा. ठीक आहे. याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता की कस्टमरचं म्हणणं होतं की चालू कॉलमध्ये याचं जे नेटवर्क आहे ते डिसअपेअर झालं, प्रॉब्लेम आला नेटवर्कमध्ये. सो इथे जे आपण पाहतो इथं नेटवर्कचे बार दाखवतात आहे. ठीक आहे. सो या बारच्या ऐवजी इथे नो सर्व्हिस म्हणून लिहून येतं. सो हा नो सर्व्हिसचा जो इश्यू आहे, हा नो सर्व्हिसचा इश्यू युजली हार्डवेअरमध्ये आणि सॉफ्टवेअरमध्ये दोन्हीमध्ये पण येतो. पण डिपेंड करतं की तुम्ही फॉल्ट फाइंडिंग जे आहे ते कशा पद्धतीने करतात. सो बेसिकली मी माझी पद्धत जी आहे ते मी सांगतो. सर्वात आधी हँडसेट आल्यानंतर तो हँडसेट कुठला आहे ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हँडसेटची जी सेटिंग आहे ती सेटिंग ओपन करायची आहे, ज्यामध्ये आपण जाणार आहोत अबाउट फोन. ठीक आहे. मोर सेटिंग्स, अबाउट फोन. या अबाउट फोनमध्ये आपल्याला एक नंबर आहे, बेसबँड नंबर. तो नंबर बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. पाहू शकता इथे बेसबँड व्हर्जन दिलेला आहे. ठीक आहे. हा बेसबँड व्हर्जन जो आहे इथे जर अननोन लिहून आलं तर तुम्ही फ्लॅश करू शकतात. ठीक आहे. सॉफ्टवेअर करू शकतात. त्याचबरोबर अजून आपल्याला अजून एक स्टेप आपल्याला फॉलो करायची, ती आहे *#06#. सो इथे IMEI नंबर शो होतो. सर IMEI नंबर जर नसेल फोनमध्ये तरीसुद्धा तुमच्या फोनला नेटवर्क येणार नाही आहे. या दोन गोष्टी आधी आपल्याला चेक करायच्यात. या दोन गोष्टी ओके झाल्यानंतर असल्यानंतरनं आपल्याला एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे की याच्यामध्ये सॉफ्टवेअरचा इश्यू नाही आहे. ठीक आहे. IMEI नंबर पण आहे आपला आणि बेसबँड नंबर पण आहे. सो सॉफ्टवेअरचा इश्यू नाही आहे हा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नेटवर्कचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, 2G ICमध्ये प्रॉब्लेम आहे, 3G ICमध्ये प्रॉब्लेम आहे की 4G ICमध्ये प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला चेक करायचं आहे. सो सर्वात आधी सिम कार्ड इन्सर्ट करायचं आहे. सो युजली सिम कार्ड इन्सर्ट करताना एअरटेल, वोडाफोन हे जे सिम कार्ड आहेत हे इन्सर्ट करा, कारण जिओ जर इन्सर्ट केलं तर जिओ फक्त 4G नेटवर्कवर रन करतो. सो त्याच्यामध्ये तुम्ही 2G आणि 3G नेटवर्क चेक करू शकत नाही. सो आता आपण जे सिम कार्ड याच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे हा जिओचाच आहे. बट तुम्ही ज्यावेळेस फॉल्ट फाइंडिंग करताल, चेक करताल, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये एअरटेल किंवा वोडाफोन आयडियाचं सिम कार्ड टाकायचं आहे. याच्यामध्ये आपण जायचं मोबाईल नेटवर्कमध्ये. हे आपण आलो परत सेटिंगमध्येच. ठीक आहे. ही सेकंड स्टेप जी आपण फॉलो करतो आहे. सर्वात आधी आपण चेक केला IMEI नंबर, त्याच्यानंतर आपण चेक केला बेसबँड नंबर. या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की प्रॉब्लेम सॉफ्टवेअरमध्ये नाही आहे. सो आता आपण हार्डवेअरमध्ये नेमकं कुठल्या ICमध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सो सेटिंग ओपन करायची आहे. सेटिंग ओपन करून मोबाईल नेटवर्क्स, याच्यामध्ये नेटवर्क मोड दाखवला जातो. नेटवर्क मोडमध्ये तुम्ही 2G, 3G आणि 4G आणि LTE या सर्व्हिसेसवर तुम्ही तुमचं जे नेटवर्क आहे ते स्विच करू शकता. सो आपण स्टार्टिंगला याचं जे नेटवर्क आहे ते 2Gवर टाकायचं आहे. ठीक आहे. 2Gवर टाकल्यानंतरनं जर समजा 2G नेटवर्कला स्विच केल्यानंतरनं जर समजा नेटवर्क आलं, ठीक आहे, तर समजायचं की आपली 2G IC ओके आहे. सेम तसंच आपण 3G ICसाठी करणार आहे. 3G नेटवर्क स्विच करायचं आहे. ठीक आहे. 3G नेटवर्कला स्विच केल्यानंतरनं जर नेटवर्क आलं तर समजायचं की आपली 3G ICसुद्धा ओके आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण चेक करणार आहोत 4G IC. सो 4G ICला सुद्धा सेम प्रोसिजर आहे. 4Gवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून 4G नेटवर्क जे आहे ते चेक होईल आपलं. सो इथे आपल्याला बेसिकली लक्षात येईल की कुठल्या ICमध्ये प्रॉब्लेम आहे, 2Gमध्ये, 3Gमध्ये की 4Gमध्ये. ज्या ICमध्ये प्रॉब्लेम असेल त्या ICवर नेटवर्क शो होणार नाही, आपल्याला त्या ICवर डायरेक्टली काम करावं लागेल. आता नो सर्व्हिसमध्ये 90% केसेस अशा होतात की एक तर 4G ICमध्ये किंवा जी मेन नेटवर्क सेक्शनमधली जी मेन IC आहे जी 2G, 3G आणि 4G ICला पॉवर सप्लाय करते त्या ICमध्ये प्रॉब्लेम येतो. 90% केसेस त्याच्यातच जातात. एक तर 4G IC किंवा जी नेटवर्क सेक्शनमधली जी मेन पॉवर IC आहे त्याच्यामध्ये ती WTR असेल, मीडियाटेकची 6771 असेल, SDR 660 असेल. ठीक आहे. ह्या IC आपण चेक करणार आहोत. सो आपल्याला चेक करण्यासाठी आपण बॉर्निओ एकदा ओपन करणार आहोत. बॉर्निओवर आपण एकदा याची डायग्राम जी आहे ते एकदा चेक करूया. कुठलाही कस्टमर जर तुमच्याकडे फोन घेऊन आला की माझ्या फोनमध्ये नेटवर्कचा इश्यू आहे, ठीक आहे, तर आधी तुम्ही कस्टमरला 2-3 प्रश्न विचारा, ज्यामध्ये तुम्हाला एक 70% आयडिया येऊन जाईल की तुम्हाला काम नेमकं कुठं करायचं आहे.
याच्यामध्ये बरेचसे कंपोनंट्स पण आहेत, ठीक आहे. RFIC आहे, फिल्टर्स आहेत, रेजिस्टर्स आहेत, ठीक आहे. बट मॅक्सिमम प्रॉब्लेम जे आहे ते ICमध्येच जातात. रेजिस्टर फिल्टरमध्ये हे जे प्रॉब्लेम आहेत ते खूप क्वचित जातात. सो कस्टमरला प्रश्न विचारतानाच व्यवस्थित प्रश्न विचारा, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे तो लक्षात येईल. सो की आता आपला हा जो फोन आहे, या फोनचा जो आपला प्रॉब्लेम निघाला तो डायरेक्ट ज्याची WTR IC आहे, ठीक आहे. WTR ICमध्ये याचा प्रॉब्लेम निघाला. सो IC म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे ICचं काम करणं म्हणजे, बट लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या ICवर काम करायचं आहे. सो ही याची WTR IC आहे. पाहू शकतात किती छोटी IC आहे. या ICवर ह्या फोनचं नेटवर्क बंद पडलं होतं, ठीक आहे. सो इथे आपण बॉर्निओ ओपन करतो आहे. बॉर्निओमध्ये आपल्याला या फोनची जी डायग्राम आहे ती डायग्राम चेक करायची आहे. रँडम तुम्ही कुठल्याही फोनचं चेक करू शकता. तुम्हाला फक्त नेटवर्क सेक्शन जर पाहायचं असेल तर तुम्हाला कंपोनंट वगैरे जर पाहायचे असतील की कुठले आहेत काय, तर ते चेक करू शकतात. सो आपण बॉर्निओ एकदा चेक करूयात. सो बॉर्निओचं मेन पेज आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला मोबाईल फोन सोल्युशन्स, याच्यामध्ये आपल्याला कंपनीचं जे ब्रँड नेम आहे ते चूज करायचं आहे. आपला फोन आहे विवो, ठीक आहे. सो आपण विवोवर क्लिक करणार आहोत. याच्यामध्ये आपला जो सिरीज नंबर आहे तो Y91 Y93. सो याच्यामध्ये Y91 Y93 खाली असेल, ओके. सो इथे आहे Y93. याच्यामध्ये बिटमॅप आपल्याला मोस्टली हार्डवेअर सोल्युशन्स, कंपोनंट नेम. सो इथे आपली जी पूर्ण जी डायग्राम आहे PCBची ती आपली इथे येईल. सो ही जी साईड आहे ही मोबाईलच्या PCBची फ्रंट साईड आहे, ठीक आहे. यामध्ये इथे आहे आपलं पॉवर सेक्शन, ठीक आहे, लाईट सेक्शन. त्याच्यानंतर इथे आहे आपलं नेटवर्क सेक्शन. सो इथे नेटवर्क सेक्शनमध्ये आपली WTR IC, ज्या ICवर आपण सध्या काम केलेलं आहे ती IC इथे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये RFIC ही आहे आपली 2G IC, ठीक आहे. पाहू शकतात नावं दिलेले आहेत प्रत्येक ICचे, ठीक आहे. इथं आहे पॉवर ॲम्प्लिफायर 2G IC. त्यानंतर ही जी आहे आपली ही 3G IC आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपला जो प्रॉब्लेम आहे, आपल्याला आधी 2G 3G नेटवर्कवर स्विच करून पाहायचं होतं की कुठली IC आपली बंद पडलेली आहे किंवा कुठली IC आपली डिसेबल झाली आहे. सो दोन्ही IC आपल्या ओके होत्या, ठीक आहे. आपले या ICमध्ये आपला फॉल्ट होता. सो ही IC आपली कोणती आहे, ह्या ICचं नाव आहे WTR 2965. सो हा झाला या ICचा सिरीज नंबर, ठीक आहे. याच्या पुढे OVV, MVV, ठीक आहे, हे बरेचसे सिरीज असं. सो तुम्हाला ते पाहून व्यवस्थित IC टाकायची. तुम्ही जर दुसरी IC टाकली, भले नंबर सेम असेल पण पुढची जर सिरीज आहे ती जर चुकीची असेल, तुम्ही इथं पाहू शकतात हे IC आहे. या ICवर इथं नाव दिलेलं आहे WTR 2965 आणि इथे खाली सिरीज दिलेली OVV सिरीज, ठीक आहे. याच्या जागी कधी MVV सुद्धा असू शकतं, ठीक आहे. सो तुम्हाला ही जी सिरीज आहे ह्या सिरीजवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, IC इन्स्टॉल करताना ICचा नोजकट पॉईंट कधी लक्षात ठेवायचा, ICची पोझिशन काय आहे ही लक्षात ठेवायची. सो IC इन्स्टॉल केल्यानंतर परत एकदा आपला PCB जो आहे तो मोबाईलमध्ये परत मोबाईलचे जे केस आहे त्या केसमध्ये PCB इन्स्टॉल करायचा आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर सिम कार्ड वगैरे टाकून एकदा चेक करायचं आहे. प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला असेल. हा पाहू शकतात, हा आपल्याकडे आला होता नेटवर्क नो सर्व्हिससाठी. हार्डली मला वाटतं 10 मिनटामध्ये हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. IMEI नंबर्स वगैरे सगळे कस्टमरचे जे ओल्डवाले होते तेच IMEI नंबर आहेत, ठीक आहे. IMEI नंबरवर आपण काही काम केलेलं नाही आहे. बेसबँड व्हर्जनसुद्धा जशाल तसं आहे. पाहू शकतात कस्टमरचा जो डेटा आहे तो सुद्धा तसाच आहे, ठीक आहे. कस्टमरचा डेटासुद्धा आपण व्यवस्थित ठेवलेला आहे. सो तुम्ही पण जर अशा पद्धतीने जर काम केलं, व्यवस्थित फॉल्ट फाइंडिंग जर तुमची व्यवस्थित झाली तर प्रॉब्लेम जे आहे ते लवकर लक्षात येतात आपल्याला, ठीक आहे. आणि सोल्युशन त्याच्यावर काय आहे, एक लक्षात ठेवा की प्रॉब्लेम एकच असणार आहे मोबाईलमध्ये, ठीक आहे. जसं की रेंज येत नाही आहे, नो सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर मोबाईल नावावर रिस्टार्ट होतो आहे, हे प्रॉब्लेम आहेत. पण या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हे बऱ्याच प्रकारचे सोल्युशन निघतात, ठीक आहे. असं नाही की मी आत्ता जी पद्धत सांगितली त्याच पद्धतीवर सगळं सोल्युशन निघाल. काही जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन डायोड्समध्ये, कॅपॅसिटरमध्ये पण निघेल, ठीक आहे. सो तुम्हाला त्या गोष्टी फक्त व्यवस्थित बघून अप्लाय करायच्यात. सो तुमचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.